येत्या 15 दिवसात महायुतीत महामंडळ वाटप होणार आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झालंय। सहकाराच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। महायुतीचे मित्रपक्षांना एकमेकांवर टीका न करण्याच्या सूचना आहेत। तर पालकमंत्र्यांनी आमदारांनी महायुतीचा फॉर्म्युला पाळायचा असं बावनकुळेंनी आवाहन केलंय। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाली। रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा घेण्यात आला। ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांना मार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तरीही मतभेद मिटले नाहीत तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे मतभेद सोडवण्यात येतील। जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या विधान परिषदेच्या सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला।